तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती अक्षराला विचारतो की मास्तरीन बाई, आज आपण पुन्हा एकदा देवीसमोर सप्तपदीचा विधी करायचा का? कारण आज तुम्ही तुमच्या मनातल्या भावना आम्हाला सांगितल्या आणि आज आपलं खऱ्या अर्थाने लग्न झालं असं वाटलं. त्यावर अक्षरासुद्धा आनंदाने हो म्हणते आणि मग ते दोघे जण सप्तपदी करायचं ठरवतात. तर दुसरीकडे ज्या बायकांना मंदिरात रांगोळी काढायची असते त्यांच्याकडून चुकून रांगोळी सांडते आणि त्यामुळे मग तीच रांगोळी त्या सगळीकडे पसरतात. तितक्यात अधिपती अक्षरा त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्या पुढे तीच रांगोळी असते. तर त्या बायका त्या दोघांना सांगतात की तुम्ही यावरून आलात तरी काही हरकत नाही. त्यामुळे अधिपती आणि अक्षरा खुश होतात आणि मग ते दोघे जण एकमेकांचा हात हातात घेत एकमेकांना 7 वचनं देत सप्तपदी पूर्ण करतात. ते दोघेही खूप आनंदात असतात आणि देवीच्या आशीर्वादाने नवीन आयुष्याला संसाराला सुरुवात करतात. त्यानंतर त्या दोघांच्याच हस्ते देवीची आरती होते. तर दुसरीकडे चंची आणि दुर्गी अधिपती अक्षराचीच वाट बघत असतात. पण ते दोघे जण अजून घरी आले नाहीत म्हणून चंची खूप चिडलेली देखील असते. ती म्हणत असते की त्या मास्तरनीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, मी तिला इतका सहजासहजी सोडणार नाही. तर दुसरीकडे अधिपती अक्षरा घरी जाण्यासाठी निघतात आणि गाडीत बसल्यानंतर अधिपतीच्या लक्षात येतं की आपला मोबाईल गाडीतच होता आणि त्यावर भुवनेश्वरीचे इतके मिस कॉल बघून तो काळजीत पडतो. तितक्यात त्याला ओंकारचा कॉल येतो. ओंकार त्याला घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणतो की तू लवकरच सरकारांना कॉल कर, त्या तुझी चौकशी करत होत्या. त्यावर अधिपती सांगतो की ठीक आहे, आता मी घरीच जात आहे आणि मग तो आणि अक्षरा घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे आजी भुवनेश्वरीला समजावत असतात की अजून तू किती वेळ वाट बघणार आहे, काहीतरी खाऊन घे. मात्र ती जोपर्यंत अधिपती येत नाही तोपर्यंत मी पाणीसुद्धा पिणार नाही असं म्हणते. तितक्यात दुर्गी आणि चंची त्या ठिकाणी येतात. त्या दोघीजणी अजून आगीत तेल ओतण्याचं काम करत असतात आणि तितक्यात अधिपती अक्षरा घरात येतात आणि त्यांना बघून भुवनेश्वरी खूप चिडते. ती अक्षराला विचारते की कुठे गेला होता तुम्ही आणि घरी सांगून जाण्याची काही पद्धत आहे की नाही. त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब आम्ही देवळात, मात्र भुवनेश्वरी त्याला काही बोलू देत नाही. ती म्हणते की तुम्ही तर काही बोलूच नका, आम्ही तुम्हाला एवढे फोन केले पण तुम्ही आमचा एकही फोन उचलला नाही. त्यावर अधिपती तिला सांगतो की आईसाहेब आमच्याकडून चुकून मोबाईल गाडीतच राहिला होता, नाहीतर आम्ही तुमचा फोन उचलणार नाही असं कधी होतं का? तर भुवनेश्वरी म्हणते की तुमच्याशी तर आम्ही नंतर बोलतो, पण आधी आम्हाला सुनबाईंना विचारायचं आहे की घरात कोणालाही काही न सांगता त्या इतक्या नटून थटून बाहेर का गेल्या होत्या. मात्र त्यावर अक्षरा काही उत्तर देत नाही. तर भुवनेश्वरी तिला विचारत असते की सांगा ना सुनबाई, कोणाची परवानगी घेतली होती तुम्ही की आमचं काही ऐकायचंच नाही असं ठरवलंय? तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येत म्हणतात की अक्षराला मी परवानगी दिली होती आणि ते ऐकून भुवनेश्वरी चिडते. ती म्हणते की आम्हाला वाटलंच तुमची फूस असल्याशिवाय सुनबाई एवढी हिंमत करायच्या नाहीत. तर चारुहास सर म्हणत असतात की काय चुकलं तिचं, ती माझी परवानगी घेऊनच बाहेर गेली होती आणि तिला तिच्या नवऱ्याच्या तब्येतीची चौकशी करायची होती, त्याला भेटायचं होतं, यात तिचं काय चुकलं? तर भुवनेश्वरी म्हणत असते की सुनबाई आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की घरात अधिपतींना भेटू नका म्हणून तुम्ही ही पळवाट काढली, ठीक आहे, पण एकदा आम्हाला सांगावं असं सुद्धा तुम्हाला वाटलं नाही का? का तुम्ही आम्हाला सांगितलं नाही की अधिपती आमच्या सोबत आहे, आम्हाला घरी यायला उशीर होईल? त्यावर अक्षरा तिची माफी मागत म्हणते की मॅडम माझ्या खरंच हे लक्षात आलं नाही, मला माफ करा. पण भुवनेश्वरी तिला काही बोलूच देत नाही आणि मग त्यानंतर ती सरगमचा सुद्धा विषय काढते. ती म्हणते की तुम्ही का त्या सरगमला बोललात, तिचा मला फोन आला होता, तुमच्यामुळे मला नाही ते ऐकून घ्यावं लागलं. आता तर ती अधिपतींना शिकवत सुद्धा नाही ना, मग 4 चौघात तिचा अपमान करायची काय गरज होती? त्यावर अक्षरा म्हणते की मॅडम मी जे काही बोलले ते रागाच्या भरात बोलले आणि माझ्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागलं, त्याबद्दल खरंच सॉरी. तर भुवनेश्वरी म्हणत असते की तुमच्या या सॉरीचा आता आम्हाला कंटाळा आला आहे. तुम्हाला माणसं जोडणं तर काही माहीत नाही, पण जोडलेली माणसं निदान तोडू तरी नका. आणि ते ऐकून अक्षरा खाली मान घालते. तर अधिपती तिची बाजू घेण्याचा प्रयत्न करतो, पण भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही काय यांचं वकीलपत्र घेतलंय का? आणि मग ते दोघेही भुवनेश्वरीची माफी मागतात. तर दुर्गी मध्येच म्हणते की तुमच्यामुळे ताईने दिवसभर काही खाल्लं पिल्लं नाही, ती उपाशी राहून तुमची वाट बघत होती आणि ते ऐकून अधिपतीला वाईट वाटतं. तो भुवनेश्वरीला म्हणतो की आईसाहेब तुम्ही प्लीज असं परत करू नका, तुम्हाला माहिती आहे
ना, आम्हाला हे असं नाही आवडत, चला आपण जेवण करू. पण भुवनेश्वरी नकार देते आणि तेथून निघून जाते. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती, मला खरंच मॅडमचं मन दुखवायचं नव्हतं, पण प्रत्येक वेळी माझ्याकडून असं का होतं तेच कळत नाही. तर दुर्गी तिला म्हणते की तुझी इच्छा असो किंवा नसो, पण तुझ्यामुळे ताईला उपवास घडला आहे एवढं मात्र खरं. आणि मग ती सुद्धा तेथून निघून जाते. तर अक्षरा भुवनेश्वरीसोबत बोलायचं ठरवते, पण अधिपती तिला थांबवतो. चारुहास सरसुद्धा म्हणतात की आत्ता बोलायची काही गरज नाही, नंतर बोला. त्यामुळे मग ते दोघेजण त्यांच्या खोलीत जातात. त्यानंतर चारुहास भुवनेश्वरीकडे जातात. ते भुवनेश्वरीला विचारत असतात की ते दोघेजण नवरा बायको आहेत ना, मग तुला दरवेळी त्यांच्यामध्ये का यायचं असतं? तुला अक्षरासोबत अशी कोणती स्पर्धा लावायची आहे? त्यांना त्यांचा वेळ दे, त्यांना त्यांचं आयुष्य सुखाने जगू दे, कशाला हा सगळा तमाशा करते? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की तुम्हाला नाही कळणार, आम्हाला अधिपतींची काळजी वाटत होती, दिवसभर आम्ही त्यांची वाट बघत होतो, आणि जर तुमच्या परवानगीने सुनबाई घराच्या बाहेर गेल्या होत्या तर तुम्ही आम्हाला का सांगितलं नाही? जे काही घडलं ते घडलंच नसतं ना? मग याच गोष्टीवरून त्या दोघांचा वाद सुरू होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.